चाळीसगाव प्रभाग क्रमांक 9 मध्ये कैलासवासी श्री अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ पद्मजाताई राजूदादा देशमुख यांच्या झंझावती दौऱ्याला आज नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली। रस्त्यांवर, चौकांमध्ये, वस्तींमध्ये सर्वत्र नागरिकांनी सौ पद्मजाताई देशमुख यांना थेट भेटून आपला विश्वास व्यक्त केला। दौऱ्यात एकच नारा अखंड घुमत राहिला, स्वर्गीय राजूदादा अमर रहे। या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला आणि नागरिकांच्या भावना दाटून आल्या। यावेळी प्रभाग क्रमांक 9 मधून सौ विजयाताई पवार आणि सौ पूनमताई धनंजय उर्फ सोनूभाऊ आयरे हे शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार। या दोन्ही उमेदवारांसोबत सौ पद्मजाताई देशमुख यांनी घराघरात जाऊन संवाद साधला, समस्यांची माहिती घेतली आणि विकासाच्या प्रामाणिक भूमिका नागरिकांसमोर मांडल्या। दौऱ्यात ज्येष्ठ, महिला, तरुण यांचा ठोस पाठिंबा दिसला। प्रभागातील विविध भागांमध्ये घेतलेल्या भेटींमुळे प्रभागात चैतन्याचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले। जनसहभागाचे लक्षणीय नोंद या दौऱ्याच्या वेळी खास वैशिष्ट्य ठरली। नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने वार्ड क्रमांक 9 मध्ये फिरत असताना लोकनेते अनिलदादा शहर विकास आघाडीला फार मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पद्मजाताई राजू देशमुख त्यांच्यासोबत विजयाताई पवार आणि पूनम धनंजय आहिरे या तीनही उमेदवारांना मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा, आशीर्वाद आणि प्रतिसाद मिळाला। याबद्दल या वार्डातील जनतेचे आणि सोबत असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि सर्वांना कळकळीचं आवाहन करतो की अतिशय चांगलं तयार झालेलं वातावरण, आज राजूदादांचा वाढदिवस आहे, ही आठवण जनतेला होती। त्यानिमित्ताने जनतेने आज भरपूर आशीर्वाद आणि शब्द दिलेला आहे। येत्या 2 डिसेंबरला गप्पूची या चिन्हावर आमच्या तीनही उमेदवारांना मत देऊन प्रचंड मताने विजयी करा एवढी